स्तोत्र संहिता अध्याय 9 मुख्य गवयासाठी मूथ लब्बेन या रागावर गावयाचे दाविदाचे स्तोत्र। मी अगदी मनापासून परमेश्वराचे उपकार स्मरण करीन, तुझ्या सर्व अद्भुत कृतींचे वर्णन करीन। मी तुझ्या ठाई हर्ष व उल्हास पावेन। हे परात्परा, मी तुझ्या नावाचे स्तवन गाईन। माझे वैरी मागे फिरले की ठोकर खातात, तुला पाहून नाश पावतात, कारण तू माझा कैवार घेऊन न्याय केला आहे। तू यथार्थ न्याय करीत राजासनावर बसला आहेस। तू राष्ट्रास धमकाविले आहे, दुर्जनांचा तू नाश केला आहे। तू त्यांचे नाव सदा सर्व काळासाठी पुसून टाकले आहे। वैऱ्यांचा समूळ नाश झाला आहे, त्यांचा कायमचा नायनाट झाला आहे। जी शहरे तू उजाड केली, त्यांची आठवण देखील नाहीशी झाली आहे। परमेश्वर तर सर्व काळ राजासनारूढ आहे, त्याने न्याय करण्याकरिता आपले आसन स्थापिले आहे। तोच जगाचा यथार्थ न्याय करील, तो लोकांना खरा न्याय देईल। परमेश्वर पीडितांसाठी उच्च दुर्ग आहे, तो संकटसमयी उच्च दुर्ग आहे। ज्यास तुझ्या नावाची ओळख झालेली आहे, ते तुझ्यावर भाव ठेवितील। कारण हे परमेश्वरा, जे तुझा शोध करीतात त्यास तू टाकिले नाही। सियोन निवासी परमेश्वराचे स्तवन करा, त्याची कृत्ये राष्ट्राराष्ट्रास विदित करा। कारण रक्तपाताचा सूड उगविणाऱ्यास त्याची आठवण आहे, तो दीनांचा आक्रोश विसरला नाही। हे परमेश्वरा, माझ्यावर दया कर। मला मृत्यूदारातून उठविणाऱ्या, माझा द्वेष करणाऱ्यांपासून मला झालेली पीडा पहा। मग मी तुझी सारी कीर्ती वर्णीन। तू केलेल्या उद्धाराबद्दल मी सियोन कन्येच्या द्वारांसमोर हर्ष करीन। राष्ट्रे आपण केलेल्या खाचेत स्वतःच पडली आहेत, त्यांनी गुप्तपणे मांडिलेल्या जाळ्यात त्यांचेच पाय गुंतले आहेत। परमेश्वराने न्याय निवाडा करून स्वतःला प्रगट केले आहे, दुर्जनास त्याच्याच हातच्या पाशात त्याने गुंतविले आहे। देवाला विसरणारी सर्व राष्ट्रे म्हणजे दुर्जन अधोलोकात परत जातील। कंगालाचे नेहमीच विस्मरण होणार नाही, दीनांच्या आशेचा भंग सर्वदा होणार नाही। हे परमेश्वरा, उठ, मर्त्य मानवास प्रबळ होऊ देऊ नको। राष्ट्रांचा न्याय निवाडा तुझ्या पुढे होऊ दे। हे परमेश्वरा, त्यास दहशत घाल। आपण केवळ मर्त्य आहो असे राष्ट्रांना कळू दे।